नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. तुम्हाला माहितीच आहे, रोज सकाळी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे पेपर वनची मोस्ट इम्पॉर्टंट पीवायक्यू एमसीक्यू सिरीज, म्हणजेच महत्त्वाचे पीवायक्यू एमसीक्यू प्रश्न. या सिरीजमध्ये आपण प्रश्न उत्तरांबरोबरच कन्सेप्ट ट्रिक्स सुद्धा समजून घेणार आहोत. त्यामुळे ही सिरीज तुम्हाला नक्कीच महत्त्वपूर्ण ठरेल. त्यामुळे ही सिरीज नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही केलेल्या कमेंटसाठी धन्यवाद. तुम्हाला समजत आहे याची मला पोचपावती मिळाली, त्यामुळे असेच कमेंट करत राहा. पेपर वन आणि पेपर टूची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. आजपासून आपण म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण रिझनिंग हा टॉपिक शिकणार आहोत. 5व्या युनिटमध्ये पेपर वनच्या 5व्या युनिट मॅथमॅटिकल ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग असा आहे. त्यात रिझनिंगचे 3 ते 4 क्वेश्चन नेहमीच UGC नेट आणि सेटमध्ये विचारले जातात. त्यामुळे रिझनिंगचे प्रश्न खूप महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे आणि रिझनिंग असा टॉपिक आहे ज्यात आपण पैकीच्या पैकी गुण मिळवू शकतो. त्यामुळे रिझनिंगमध्ये कधीच मार्क गमवायचे नाहीत, त्यात पैकीच्या पैकीच मार्क मिळवायचे. त्यामुळे आपण हे प्रश्न उत्तर घेणार आहोत आणि हे सगळे PYQ प्रश्न असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला समजेल की कशा प्रकारचे प्रश्न आपण सॉल्व्ह केले पाहिजे आणि कशा पद्धतीने करता यायला पाहिजेत आणि चांगली प्रॅक्टिस होणार आहे तुमची. त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पहिला प्रश्न आहे, आणि रिझनिंग म्हणजे काय, तर रिझनिंगमध्ये आपल्याला एक तर कॉमन रिलेशन काढावं लागतं, नंबर्समधलं असो किंवा लेटर्समध्ये असो, आणि यात लेटर सिरीज, नंबर सिरीज, रिलेशनशिप असं सगळं रिलेशन जे आहेत ते आपल्याला ओळखावं लागतं आणि ते कसे एकमेकांशी जुळले आहे किंवा ते आपल्याला शोधावं लागते यामध्ये. ठीक आहे, तर हा पहिला प्रश्न आहे. यात योग्य पद्धतीने रिक्त जागा भरा, म्हणजे 54च्या नंतर काय येणार हे आपल्याला भरायचं आहे. त्यामुळे ही नंबर सिरीज असणार आहे. तर जेव्हा आपण एखादी नंबर सिरीज पाहतो तेव्हा आपल्याला मला तरी असं वाटतं की यात प्लस मायनस करायचं का, किंवा आता बघा, ही सिरीज जर का मी बघितली तर यात कसं काय आहे, 21 म्हणजे मोठा नंबर आहे, त्यानंतर 12 म्हणजे इथं काय होतं, 12 होत आहे म्हणजे कमी होत आहे, म्हणजे मायनस होत आहे काहीतरी. ठीक आहे, तर जर का मी इथे हे विचार केला तर इथं -9 होत आहे आणि त्यानंतर 12 नंतर 32 होत आहे, म्हणजे इथे प्लस होत आहे. तर प्लस किती होत आहे, तर 20 प्लस होत आहे. तसंच ही सिरीज इथे अशीच कंटिन्यू होत आहे. इथे परत -9 होत आहे आणि इथे परत +20 होत आहे. तर अशा पद्धतीने आपण जेव्हा एखादी नंबर सिरीज पाहतो तेव्हा प्लस मायनस आधी करून पाहायचं की प्लस होत आहे का, कितीनी प्लस होत आहे किंवा कितीनी मायनस होत आहे. तर कारण पुष्कळदा नॉमिनल विचारलं जातं त्यामध्ये प्लस मायनसच विचारलं जातं, तसं इथे पण. त्यामुळे आता बघा, इथे 21 मध्ये 12 मायनस केले तर 9 येतात. 12 मध्ये 20 मिळवले तर 32, आणि 32 मध्ये 9 मायनस केले तर 23, आणि 23 मध्ये परत 20 मिळवले तर 43, आणि 43 मध्ये परत -9 केलं तर 34. त्यामुळे 34 मध्ये परत 20 मिळवले तर 54. आता काय येईल मग, ही सिरीज अशीच कंटिन्यू राहणार आहे, त्यामुळे -9. तर आपलं उत्तर काय असणार आहे, 45. काय असणार आहे, 45. आणि ऑप्शनमध्ये 45 उत्तर आहे. ठीक आहे, ही एक पद्धत झाली आपल्याला उत्तर काढायची. पण या व्यतिरिक्त पण एक पद्धत होती इथे, की जसं की आता बघा, इथे 21चं उलट केलंय 12 झालं, 32चं उलट केलंय 23 झालं, 43चं उलट केलंय म्हणजे आधीचा नंबर जो आहे ना त्याला उलट केलाय. 43चं 34 झालं आणि 54चं काय येईल मग, 45. ठीक आहे, या पद्धतीनं इथे करता आलं. पण याच्या आधीचं जे मी तुम्हाला सांगितलं होतं -9 +20, त्याही पद्धतीने आपण प्रश्न उत्तरे सोडवू शकतो. आता बघा, दोन पद्धती झाले, पण या असं झालं की दोन्ही पद्धतीनं उत्तर एकच आलं, त्यामुळे आपलं बरोबर झालं. पण असं कधी कधी असं होतं की दोन पद्धती येतात पण त्याचं उत्तर वेगवेगळं येतं, त्यामुळे थोडं काळजीपूर्वकच सॉल्व्ह केलं पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, 45 असणार आहे. त्यानंतर हा दुसरा प्रश्न आहे, चूज द नंबर दॅट इज डिफरंट फ्रॉम द रेस्ट ऑफ द नंबर्स, म्हणजे उर्वरित संख्यापेक्षा वेगळा असलेला क्रमांक निवडा. आता आपण मागच्या व्हिडिओपासून सुरू केलेलं होतं. जर का मी 17 प्रश्न घेतले तर तुम्हाला त्यातील किती प्रश्न आले हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. त्यामुळे याही व्हिडिओ खाली कळवा किती तुमचे बरोबर उत्तर आले. ठीक आहे, त्यानंतर उर्वरित संख्यापेक्षा वेगळा असलेला क्रमांक निवडा. तर वेगळा, आता वेगळामध्ये 4 ऑप्शन्स दिले आहे यांनी, 128, 147, 164, 173. असं काही आलं तर आधी आपण बघायचं की स्क्वेअर आहे का, कोणता नंबर स्क्वेअर वगैरे आहे का, किंवा क्यूब जे म्हणतो ते पाठ करून ठेवायचे. स्क्वेअर आणि क्यूब हे 20 पर्यंत पाठ करून ठेवायचे, जेणेकरून तुम्हाला सोयीस्कर जाईल रिझनिंगमध्ये. कारण हे जे प्रश्न आहेत ना याला जास्त वेळ देता येत नाही आणि पटकन सॉल्व्ह होणारे असतात. त्यामुळे आणि असे जेव्हा क्वेश्चन्स येतात तेव्हा आपण ते कोणाची क्यूब आहे का, स्क्वेअर असू शकते का, ते एकदा चेक केलं पाहिजे. किंवा एकंदरीत कधी कधी असं होतं की या कोणतेही 3 ऑप्शनमध्ये ते 5ने डिवाइड होतात, किंवा भागीला जाणारे असतात, किंवा 3 विषमच दिले जाते, एक भागीला जाणारं दिलं जाते, किंवा 3 भागीला जाणारं दिलं जाते, एक विषम असतं. अशा प्रकारचे ते ट्रिक्स लावता येतात. ठीक आहे,
आणि यामध्ये कोणती ट्रिक आहे ते आपल्याला आता समजायचं आहे. तर यामध्ये त्यांनी अशी ट्रिक लावलेली आहे की 1+2+8 म्हणजे जे जे 128 आहे त्यामधल्या 1 to 8चं त्यांनी केलेलं आहे बेरीज. आणि ते त्या बेरीज याची 1 to 8ची 11. ठीक आहे. त्यानंतर 1+4 करा आता तुम्ही. 1+4+7 किती येतात? ते येतात 12. ठीक आहे. त्यानंतर 1+6+4 हे किती येतात? 11. त्यानंतर 1+7+3 किती येतात? 11. तर आता आपल्याला समजलंच आपलं उत्तर काय असणार आहे. कारण बघा 11 पण इथं आला, इथे पण 11 आला, इथं पण 11 आला आणि 147 मध्ये 11 आलेलं नाहीये. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 147 असणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करत जायचं. अशा भरपूर मेथड्स आहे रिझनिंग सॉल्व्ह करायचा. हे तुम्हाला जेव्हा आपण प्रॅक्टिस करू तेव्हा आपल्याला ते येईल आणि तसं तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर ही जे ट्रिक्स आहे ना ते आपल्याला प्रश्न बघितल्याबरोबर समजलं पाहिजे की ते काय असू शकते आणि ते कशाने येईल ते प्रॅक्टिसने येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे. आता बघा इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. 1+2+8 11. 1+4+7 12 म्हणजे 1+4+7. आता इथे 1+6+4 11. ठीक आहे. तर आपल्याला काय आला इथे 3 ऑप्शन्सचे 11 आले आहे आणि एका ऑप्शनचं 12 आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 147 असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर परत इथे ऑडमॅन आउट म्हणजे स्विशक वेगळं ओळखायचं आहे. इथलं काय आहे तर ऑप्शन्स आहे 165, 176, 243, 275. सांगा बघू काय असणार आहे. आता आधी बघायचं आपण. मी आता जसं सांगितलं तुम्हाला तसं आत्ताचं मागचं तुम्ही करून बघा. काही होत असेल का? 1+6+5 बघा करून होत आहे का ही टेक्निक. 1+6+5 किती होतात? 12. ठीक आहे. त्यानंतर 1+7+6 याचं होतात 12. याचं काय होईल? 14. याचं काय होईल? 9. याचं होईल 14. म्हणजे चारही वेगवेगळे आहे त्यामुळे नाही हे ट्रिक जी आहे जो आता आपली मागच्या प्रश्नाला घेतलेली ती होणार नाही. तर काय होईल याच्यामध्ये सांगा बघू. तर यामध्ये होईल आता बघा पहिला जो अंक आहे आणि शेवटचा जो अंक आहे तो जोडून मधला अंक तयार होत आहे. 5+1 6. 1+6 7. 3+2 5 यायला पाहिजे इथे त्याच्यामुळे हा वेगळा असू शकते. आपलं उत्तर हे असू शकते. आणि 5 6 7 म्हणजे हे पण बरोबर आहे. आपलं उत्तर काय असणार आहे मग? 243 असणार आहे. कारण पहिला आणि शेवटचा अंक जोडून इथे मधला अंक तयार होतो. 165 तयार होतो. 1+5 आणि हे पण 7 तयार होतो. इथे 5 होतो आणि इथे 7 होतो. ठीक आहे. आणि त्यानंतर ग्लोबल ऑनलाईन तुमच्यासाठी घेऊन आले आहे MS सेट एक्झाम 2024 साठी एक पेपर 1चा कम्प्लीट कोर्स ज्यात लाईव्ह लेक्चर्स असणार आहे रेकॉर्डेड प्लस लाईव्ह विकली टेस्ट सुद्धा असणार आहे. फुल सिलेबस नोट्स आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत. सोबतच फुल सिलेबस मॉक टेस्ट असणार आहे. 2000 MCQ सिरीज असणार आहेत आणि PYQ असणार आहे सोल्युशन सोबत. आणि तुम्हाला जर का पेपरमध्ये 80+ टार्गेट करायचं असेल तर ही बॅच नक्की नक्की जॉईन करा. कारण तुम्हाला याचा खूप फायदा होणार आहे. तुमची खूप छान प्रॅक्टिस होणार आहे. आणि आता जास्त दिवस उरले नाहीत MS सेटला त्यामुळे नक्की याचा उपयोग घ्या आणि उपयोग करा. फीज याची 3000 असणार आहे पण डिस्काउंट नंतर ते 2100 होईल. आणि डाउनलोड करायसाठी तुम्ही ग्लोबल ॲप प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता किंवा दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करून माहिती मिळवू शकता. आणि टेस्ट सिरीज पण असणार आहे त्यामुळे जर का तुम्हाला टेस्ट सिरीज वगैरे घ्यायची असेल ते सुद्धा ॲपवर अवेलेबल आहे. जर का तुम्हाला घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता किंवा ही बॅच सुद्धा घेऊ शकता. यात तर तुम्हाला फ्रीज मिळेल टेस्ट सिरीज. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे रिप्लेस द क्वेश्चन मार्क बाय अन अप्रोप्रिएट अल्टरनेट इन द फॉलोइंग लेटर सिरीज. म्हणजे आता ही लेटर सिरीज आता आधी पाहिलेली आपली नंबर सिरीज होती. ही काय लेटर सिरीज आहे. BDGK दिलाय त्यानंतर ऑप्शन दिलाय PBON. ठीक आहे. तर कसं असतं ना आता बघा लेटर सिरीजचं काय लेटर सिरीज जर का आपल्याला करायची असेल त्याआधी आपल्याला ABCD झेड पर्यंत माहिती असणं आवश्यक आहे विथ त्यांचे नंबर्स. म्हणजे बघा असं
हे पूर्ण आपल्याला पाठ करणं आवश्यक आहे, कारण आपल्याला ते लिहावं लागते पेपरमध्ये. कारण पटापट जर का तुम्हाला लक्षात नाही राहिलं तर हे तुम्ही लिहून पाठ करून तिथे लिहू शकता. आता बघा, एचं वन आहे मला माहिती आहे, पण एच्या याच्यामध्ये अपोजिट लेटरमध्ये झेड येते आणि त्याचा नंबर आहे 26. हे मला माहिती नव्हतं. ते आपल्याला पाठ करावं लागते. ठीक आहे. एचं अपोजिट वर्ड काय असणार आहे? झेड असणार आहे. बीचं अपोजिट वर्ड काय आहे? वाय. सीचं काय असणार आहे? एक्स. डीचं असणार आहे डब्ल्यू. ईचं असणार आहे व्ही. एफचं असणार आहे यू. जीचं असणार आहे टी. एचचं असणार आहे एस. आणि आयचं असणार आहे आर. जेचं असणार आहे क्यू. केचं असणार आहे पी. हे काय असणार आहे? अपोजिट वर्ड्स असणार आहेत. आणि एलचं असणार आहे ओ. आणि एमचं असणार आहे एन. ठीक आहे. त्यामुळे हे तुम्हाला सगळं पाठ करावं लागेल रिझनिंग मध्ये, जर का आपल्याला हे सिरीज करायचं असेल, लेटर सिरीज. ठीक आहे. तर आपल्याला काय उत्तर होतं आपलं? आता आधी दिलं आपल्याला बी दिला आहे, ज्याचा व्हॅल्यू आहे 2. त्यानंतर डी दिली आहे, ज्याच्यामध्ये आहे 4. त्यानंतर आहे जी दिलेला आहे आपल्याला, आणि त्यानंतर दिलेला आहे के. तर यानंतर काय येईल असं त्यांनी विचारलेलं आहे. आता आपण बघितलं, आता आता जर का आपण बघितलं तर यात कितीचा गॅप आहे? 1चा गॅप आहे. त्यानंतर यात कितीचा गॅप आहे? यात आहे 2चा गॅप. यात कितीचा गॅप आहे? यात आहे 3चा गॅप. ठीक आहे. म्हणजे 3चा गॅप असून चौथ्याला पकडला आहे ना. आता इथं काय येईल मग? इथे 4चा गॅप येईल आणि 5व्याला पकडेल. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? पी असणार आहे. 16. समजलं तुम्हाला? इथे इथे वाढवलं आहे. इथे 1चा गॅप केला, इथं +1 करून 2चा गॅप दिला, इथं +1 करून 3चा गॅप दिलाय, इथं +1 करून 4चा गॅप दिलेला आहे. त्यामुळे या सिरीजमध्ये काय झालेलं आहे? या सिरीजमध्ये एक एक वाढलेला आहे. बी सी आहे ना. त्यानंतर एक वाढलं याच्यामध्ये, यानंतर 2, +1 झालं, यानंतर 3, मग यानंतर 4 असं झालंय. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? पी असणार आहे. मला खात्री आहे तुम्हाला हे समजलं असेल, कारण हे खूप सोपं आहे. ठीक आहे. आपण समोर थोडं हार्ड बघणारच आहोत. बघा, इथं B+1 डी, ज्याच्यामध्ये सी आहे, आणि इथे 2 वाढला, इथे 3 वाढला आणि इथे 4 वाढला, जेणेकरून आपलं उत्तर काय आलंय? पी आलेलं आहे. एक अक्षर नाही का जे आहे ना सिरीज मध्ये, ते वगळण्यात आलं आहे. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, सिलेक्ट द नंबर दॅट इज डिफरंट फ्रॉम द रेस्ट ऑफ द. या चौघांपैकी एक नंबर आपल्याला सिलेक्ट करायचा आहे जो वेगळा आहे. ठीक आहे. ऑप्शन मध्ये आहे 5, 3217, 5255, 9879. सांगा बघू. तर यात कधी कधी आपल्याला नाही का फाडे वगैरे सगळं पाठ पाहिजे, म्हणजे यायलाच पाहिजे थोडंफार. आणि आपण डिवाइड होते का कशाने, की ते चेक करावं लागते अशा वेळेस. म्हणजे 2नी होत आहे, 5नी होत आहे, 3नी होत आहे, 4नी होत आहे, नाही का. आणि किंवा हे कोणाची क्यूब आहे का, स्क्वेअर आहे का, ते सगळं आपल्याला थोडंफार यायला पाहिजे. तेव्हा जाऊन आपण काय थोडं लवकर सॉल्व्ह करू शकू, बाकी काय. ठीक आहे. बघा, तर काय असणार आहे इथे? तर 2105 हे नाही का 3नी यांनी डिवाइड केलेलं आहे. हे हे पण 3नी डिवाइड केलं तर त्याचं उत्तर येणार आहे. आणि 5255 हे पण 3नी डिवाइड केलं तर त्याचं उत्तर आहे. म्हणजे काय आहे एकदा बघून घेऊ आपण. आणि 9879 जे आहे ना, ते 3नी काय होत आहे? विभाज्य होत नाहीये. अच्छा, नाही. 9879 ना, ते 3नी विभाजित होत आहे, आणि बाकीचे जे आहेत ना, ते 3नी विभाजित होत नाहीये. बघा, अशा प्रकारचे पण कन्फ्युजन होतात. त्यामुळे बरोबर जाऊन तुम्ही बरोबर उत्तर केलं पाहिजे. ठीक. ठीक आहे. मी थोडं कन्फ्युज झाली होती. पण हे 3 जे आहेत ना, यांनी 3नी डिवाइड होत नाहीये, आणि 9879 हे डिव्हिजिबल बाय 3 आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आता इथं 3नी दिलाय, आता आपण 5नी करून पाहायचं, 5नी होत आहे का, असं सगळं येतं. ते डिवाइडचं भरपूरदा आपल्याला प्रश्नांमध्ये डिवाइड वगैरे करावं लागतं. त्यामुळे हा एक पण एक ट्रिक आहे, जेणेकरून डिवाइड केलं की आपलं उत्तर येतं. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ वर्ड्स इज डिफरंट फ्रॉम, म्हणजे खालीलपैकी दिलेली जोडी इतरांपेक्षा वेगळी आहे. सांगा बघू. ब्रेड बटर, ड्रिंक टी, लिक्विड वॉटर आणि कोल्ड ड्रिंक पेप्सी. अशा प्रकारचे प्रश्न हमखास विचारले जातात नेट आणि सेटमध्ये. त्यामुळे हे प्रश्न महत्वाचे ठरतात. सांगा बघू. आता इथे लॉजिक लावायचं काही एवढं डोकं लावायची गरज नाहीये. बघा, ड्रिंक टी, आपण टी काय ड्रिंक करतो. लिक्विड वॉटर तर लिक्विड आहेच. कोल्ड ड्रिंक पेप्सी पण आहे. ब्रेड बटर, हे आपण ब्रेड आणि बटर हे थोडं वेगळं नाही वाटत? बघा, कारण लिक्विड वॉटर दिलाय, ब्रेडमध्ये बटर वगैरे, म्हणजे हे आपण यूज करतो ब्रेकफास्टच्या वेळेस, पण ते एक ड्रिंक जे आहे ते टी झाली, लिक्विड वॉटर आहे. कोल्ड ड्रिंक पण पेप्सी आहे. तर ब्रेड हे बटर नाही आहे, ते वेगळं आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर वेगळं म्हणून काय येणार आहे? ब्रेड बटर येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर एक परत सिरीज दिलेली आहे,
अरे, क्वेश्चन आपले नंबर सिरीज, आता ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. सांगा बघू. तुम्ही ते करताय ना? तुम्हाला क्वेश्चन्स येत आहे की नाही ते वगैरे लिहा नक्की. यासाठी कसं असतं, कधी कधी आपल्याला मी तुम्हाला आधीच सांगितलं, क्यूब आणि स्क्वेअर खूप महत्त्वाचे ठरतात रिझनिंग क्वेश्चन्समध्ये. त्यामुळे सगळ्यांनी 20 पर्यंत आपले स्क्वेअर आणि क्यूब पाठ करून ठेवा, तेव्हा जाऊन तुम्हाला प्रश्न उत्तरे लवकर कॅच करता येतील. ठीक आहे. इथे काय आहे, मी जर एकंदरीत नंबर सिरीज पाहिली तर इथे वाढलाय म्हणजे वाढती सिरीज आहे. ठीक आहे, एवढं तर मला समजलं. इथे काही मायनस वगैरे होत नाही, ही वाढती सिरीज आहे. तर कसं आता वाढत आहे, जर का इथे बघितलं तर 1 आहे आणि 37 - 33 केलं तर किती येणार? 4. 4 आणि 9. बघा, म्हणजे मला मायनस करून पण काहीतरी माझं डोकं लागू शकत आहे, कारण मी प्रत्येक सिरीजमध्ये नक्की माझं डोकं लावते आधी, की मायनस करून की काही होत आहे का, प्लस मायनस. आता इथे वाढत आहे त्याच्यामुळे मी मायनस करत चालली की कितीने वाढत आहे. ठीक आहे. तर 1 4 असं माझं आलं आहे. तर आता हे मला माहिती आहे हे काय आहे. हे काय स्क्वेअर आहेत हे. 1 4 हे 1चा स्क्वेअर, 2चा, 3चा, 4चा, मग 25 येईल 5चा. म्हणजे इथं वाढत आहे. तर 62 प्लस 25 असं माझं जर का मी डोकं लावलं तर माझं उत्तर बघू येते का? 87. तर 87 तर ऑप्शनमध्ये आहे. तर मग मला असं वाटतं हेच आपलं उत्तर असणार आहे. बघा, 87च आहे. कारण 32 मध्ये वनचं जे आहे ना, ते यांनी स्क्वेअरमध्ये हे जे आहे 1 4 9 16 हे आल्यानंतर मला समजूनच गेलं की हे स्क्वेअर घेतात. त्यामुळे 5चा स्क्वेअर मी 62 मध्ये मिळवला, जे की आहे 25, आणि आपलं उत्तर आलं 87. ठीक आहे. म्हणून म्हणते की स्क्वेअर वगैरे पाठ करून ठेवा आणि त्याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल. ठीक आहे. त्यानंतर आता परत आपल्याला लेटर सिरीज आलेली आहे. AZDWGTJQ. आता AZ म्हटल्यावर याच्या आधीच मी तुम्हाला सांगितलं होतं, ते अपोजिट वगैरे जे आहेत ते AZ हे अपोजिट आहे. त्यामुळे कदाचित इथं अपोजिटचा हे लागू शकते. आता आपण ते बघूया. AZDW. AZDW. AZ तर आहे, DW पण आहे. हा, पुन्हा काय होतं? GTJQ. GT, AZ, DWG आणि आणि काय होतं? GT, JQ हे आहे आपल्याकडे. ठीक आहे. आता समोरचं काय होईल ते विचारलंय. इथे बघा, इथे दोन हे आहे, इथे पण दोन हे दिलेले आहे आणि इथे पण दोन आहे. तर इथे पण दोनच येईल, म्हणजे MN असू शकते. बघू आपलं उत्तर बरोबर आहे का? MNच आहे. बघा, असं असते. आता A आणि D मध्ये कितीचा फरक आहे? 2 याचा आहे ना. तसंच आहे ते D आणि G, 2 J, मग M. आणि तसं मग ZWGT, WT आणि Q, त्यानंतर मग काय येणार? N. अशा प्रकारे पण आपण करू शकतो. एकदा पण इथे कसं समजूनच आलाय, ए आणि झेडचं अपोजिट आहे, त्यामुळे आपल्याला जर का एकही एम पण मिळालं असतं तर आपलं उत्तर MNच आलं असतं. हो की नाही? ठीक आहे. आता हे त्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवा, अपोजिट वगैरे सगळं विचारलं जातं. ठीक आहे. आणि पाठ करून ठेवा ते पूर्ण. हे जे आहे ना, हे पूर्ण तुम्हाला पाठ पाहिजे. की कोणीही विचारलं टीचं काय आहे नंबरचं, 20 असं लक्षात पाहिजे, आणि टीचं काय आहे अपोजिटचं, G. ठीक आहे. हे तुम्हाला मदतच होईल याने. त्यानंतर त्यानंतर असे प्रश्न खूप महत्त्वाचे आहे. नेट आणि सेटमध्ये दोन्ही विचारतात आणि हे विचारले गेलेले आहे याआधी पण. आणि हे PYQच असणार आहे. त्यांनी काय म्हटलं, पुणे जे आहे ना, ते पुणे, PUNE हे काय लिहिलं आहे? SXQH या कोड लँग्वेजमध्ये लिहिलं आहे. आणि दिल्ली आता आपल्याला याच कोड लँग्वेजमध्ये लिहायचं आहे. आणि याचे ऑप्शन्समध्ये एवढे हे दिलेले आहे. आता सांगा याचं काय होईल, असं म्हणून आपल्याला विचारलेलं आहे विशिष्ट कोड लँग्वेजमध्ये. तर बघा, पुणे. पुणेचं काय? पीचं काय? 16 आहे नंबर, यूचा आहे 21, एनचं 14, ईचा आहे 5. ठीक आहे. आता एसचा 19, एक्सचं 24, क्यूचं 17 आणि एचचा 8. त्यामुळे मी जर का असं बघितलं तर इथे 3 वाढ होत आहे, म्हणजे 3 वाढ होत आहे म्हणजे 19, 21 वाढ होत आहे म्हणजे 24, 14 वाढ होत आहे म्हणजे 17 आणि 5 वाढ होत आहे म्हणजे 8. म्हणजे याच्यामध्ये सलग 3 वाढ होत आहे प्रत्येकाचं. त्याच्यामुळे मी आता इथे डोके लावीन की दिल्लीचं जेव्हा मला काढायचं आहे तेव्हा तिथे पण 3 वाढ होईल. ठीक आहे. दिल्लीचं काढायसाठी मला आधी त्याचा नंबर पाठ पाहिजे, त्यामुळे मी नंबर लिहीन. डीचा आहे 4, ईचा आहे 5, एलचा आहे 12, एचचा आहे 8 आणि आयचा आहे 9. ठीक आहे. आणि याच्यामध्ये मी 3 वाढवत जाईल. 4 मध्ये 3 मिळवले 7, जे की आहे Gचं. 5 मध्ये 3 मिळवले 8, जे की आहे Hचं. 12 मध्ये 3 मिळवले O, जे की आहे 15.
आणि 8 मध्ये मिळवले 3 11 आणि आय मध्ये मिळवले एल 12. तर मग आपलं काय उत्तर असणार आहे? GHOKL. काय उत्तर असणार आहे? GHOKL. ठीक आहे, तुम्हाला समजलं? आय होप तुम्हाला समजलं. आणि समजला ना? ठीक आहे. त्यानंतर बघा, आता इथं परत एक नंबर सिरीज आलेली आहे. आता नंबर सिरीज आलेली आहे, तर मी आधी बघीन नंबर सिरीजमध्ये काय होत आहे. इथं तर मला वाढती सिरीज दिसत आहे, म्हणजे कशाने कशा तरी वाढत आहे. ठीक आहे, त्यामुळे मी काढेन की इथं किती वाढत आहे, किंवा कितीने वाढत आहे नाही का. 3 2 मध्ये 5 केलं, 3 टाकावं लागतं. इथे 5, इथे 7, आणि 26 मध्ये 17, 9, 9, आणि 26 मध्ये 37, 11. हा, म्हणजे 3 5 7 9 11 अशी विषम तर आहे सुरू. म्हणजे आणि याचं बघितलं तर 2 5 2 मिळवले 7, 7 8 9 2 9 10 11 2. तर तसं आपण इथे 2 मिळवले तर 13 येईल. ठीक आहे, 13. तर 37 मध्ये आपण 13 मिळवून पाहू किती येते, हो की नाही. 37 मध्ये आपण 13 मिळवून पाहू, 50 येत आहे. 50, 50 मध्ये जर का आपण 2 मिळवले, परत आपण जर का इथे इथे जर का आपण 50 दिलं, तर 50 नंतर 65 येते का ते बघायला लागेल आपल्याला, हो की नाही. कारण 50 -37 केलं तर किती येते बघा, 13, हो की नाही. जे आपण 13 आता मिळवलं होतं. ठीक आहे, आणि 65 - 50 म्हणजे 15, म्हणजे 13 + 2 15. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 50 असणार आहे. अशा वेळेस असं करावं लागते. नंबर सिरीजमध्ये ऍड आहे, त्याच्यामुळे मी बघत गेली कितीने कितीने ऍड झालं, आणि ते खालची जी आहे ते विषम संख्या आहे, ते त्याच्यामध्येच ऍड करत करत आपण उत्तर काढलंय. तर आपलं उत्तर काय असणार आहे? 50 असणार आहे. आता बघा, आता मी सिंपल सिंपल काढलंय. माझं उत्तर कसं मी काढलं? असं सिंपल सिंपल काढलं, जसं मी आता मागच्या मध्ये दाखवलं तुम्हाला. कसं काढलं एकदा बघून घेऊया. 2 आणि 5 मध्ये कितीचा डिफरन्स आहे? 3चा. 5 आणि 10 मध्ये 5चा. इथे आहे 7चा. इथे आहे 9चा. इथे आहे 11चा. तर आता मी हे बघेन, इथे प्रत्येकी यांचं 2 येत आहे मायनस मध्ये. ठीक आहे, तर इथे मी परत 2 मिळवेन, म्हणजे माझं येईल 13. काय येईल? 13. आणि 37 मध्ये मी 13 मिळवले, तर माझं उत्तर किती येत आहे? 50. ठीक आहे, आणि 13 मध्ये परत मी 2 मिळवले, जे की आहे 15. तर मग 15 आणि 50 मध्ये किती मिळवले तर किती? 65. म्हणजे आन्सर काय आलं माझं? 50 उत्तर येत आहे. आता यामध्ये पुन्हा पुन्हा दुसरी पण टेक्निक आहे, जी ही आहे. जसं की आता यांनी एकचा स्क्वेअर घेतलाय +1 केलाय, जी की आपला आन्सर आहे 2. 2चा स्क्वेअर घेतलाय +1 केलाय 5. 3चा स्क्वेअर घेतला +1 केला 10. 4चा स्क्वेअर काय आहे? 16. +1 केला 17. 5चा स्क्वेअर काय आहे? 25. आणि +1 केला 26. 6चा स्क्वेअर काय आहे? 36. +1 केला 37. तर मग आपला उत्तर काय येईल? 7चा स्क्वेअर +1, जे की आहे 50. ही दुसरी टेक्निक झाली. पण ही थोडी हार्ड टेक्निक वाटते. तेवढा दिमाग जर का नाही लागला तर आपण नॉर्मल यांनी पण काढू शकतो. पण आधी जेव्हा करतो ना आपण, तेव्हा नॉर्मलच आपण हे करायचं. वाढती सिरीज आहे का कमी होतं हे लक्षात घेऊन आपण ते प्लस मायनस करून पाहिजे. त्यानंतरच मग हे सगळं करायचं. ठीक आहे, आपलं उत्तर काय असणार आहे? 50 असणार आहे. आता समोरचं बघू. ही पण इथे काय म्हणतात? फाइंड द रॉंग टर्म इन द फॉलोइंग सिरीज. आता इथं बघा, इथं चुकीची जी आहे ना, चुकीचा अंक ओळखायचा आहे, कोणतं चुकीचं आहे. आता बघा, काय चुकीचं असू शकते? 68 - 66. इथे 2चा फरक आहे, म्हणजे हे काय होतं? कमी होत आहे. 66 - 62 4चा फरक आहे. आणि 62 - 59 3. 59 - 56 3. आणि हे पण 3. इथं चुकीची टर्म नाही, हे तर नाही आहे. चुकीच्या टर्म मध्ये 3नी वाढताय, 3नी वाढताय. 62 - 59 3नी वाढत आहे. तर इथे पण आपल्याला आता 3नीच वाढायला पाहिजे. ही सिरीज जर का इकडून मागून सुरू होत आहे, इथे पण आपल्याला 3नी वाढायला पाहिजे. 62 मध्ये जर का 3 मिळवले तर किती येतात? 65 येतात. मग आपली सिरीज काय येईल? 65 येईल ना. म्हणजे इथे कुठेतरी आपली सिरीज चुकली आहे. त्यामुळे आपला चुकीचा वर्ड 66 असू शकते, असं मला वाटते. आणि इथे परत 3 मिळवली तर किती येते? 68. बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? 66 असणार आहे. बघा, कारण सर का इथे उत्तर आपलं चुकीचं आहे. 66 चुकीचं आहे, कारण इथे 3 मिळवले तर 65 होते, आणि मग आपल्याला 65 मध्ये 3 मिळवले तर 68, जे की 68 बरोबर आहे. ठीक आहे.
आपलं उत्तर असणार आहे चुकीचं 66. त्यानंतर परत एक आपल्याला नंबर सिरीज दिलेली आहे. आता बघा ही नंबर सिरीज बघा एकदा. नंबर सिरीज बघताना आपण बघायचं की इथे काय असेल. इथे 5 आलाय, नंतर 35 आलाय, 42. तर इथे काय असणार आहे? इथे मध्येच त्यांनी ब्लँक दिलाय. आता काय डोकं लावायचं सांगा बघू. थोडं तुम्ही पण डोकं लावत जा, कारण तुम्हाला सॉल्व्ह करायचं नंतर. तर बघा 7 5 35, 7 42, 9 36. मग सांगा 6 × 9, 6 6 36, 42, 54. 6 9 54. आपलं उत्तर काय असणार आहे? 54 असणार आहे. 54च आहे आपलं उत्तर, कारण यांनी काय केलं आहे, हे जे दिलं आहे ना याचं इंटू केलं आहे. आणि यातली मधली जे यांचं जे निघालं आहे गुणाकार, त्याचं आहे ते मधलं टर्म. ठीक आहे. मग यांचा मधला टर्म हा आहे 54 आणि याचा मधला टर्म आहे 36. बघा अशा प्रकारे पण आपल्याला करावं लागतं. इथे काय केलं, इथे मी एक्सप्लेनेशन दिलं आहे, जर का तुम्हाला नसेल समजलं. पहिली जी टर्म आहे, पहिलं ते आहे 5 7 35, 7 42, 6 9 54 असं केलं. ठीक आहे. आता विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज डिफरंट फ्रॉम अदर्स. आता मी सांगितलं होतं हे जेव्हा असं काही येते तेव्हा आपल्याला डिवाइड होतं का बघावं लागते. ते 5नी किंवा 7नी असं मोठे जेव्हा येते, किंवा एखाद्याचं स्क्वेअर आहे का, किंवा एखाद्याचं क्यूब आहे का, ते सगळं आपल्याला बघावं लागतं. यात काय केलंय ते सांगा बघू. आधी मग मी हे करून पाहिन की 3 1 5 6 कशाने डिवाइड होते का. 2 न तर होतेच, कारण 6 आहे, 4 आहे, 6 आहे. हे 5 न होणार, तर बाकीचे कुठले 5 न होतील का, हे पण बघावं लागते आपल्याला नाही का. कधी जेव्हा आपण उत्तर करायचं राहते आपल्याला. 5 न तर होत आहे. 3 1 5 6 5 न होईल का बघा बरं. नाही. 6 3 6 6 5 ने होईल का. नाही. 5च तर नाहीये. तर मग आपलं उत्तर काय असणार आहे. इथे काय केलं आहे बघा. 3 1 5 6 आपलं उत्तर बरोबर आहे, कारण इथे काय केलं, गुणाकार केला आहे. इथे गुणाकार केलेला आहे. 6 6 1 6 18 यांचा गुणाकार मध्ये दिलेला आहे. त्याचं बघा 4 चौक 16, 5 5 25, 6 6 36. त्यांनी काय केला, पहिला जो नंबर आहे आणि शेवटचा जो नंबर आहे त्याचा केला आहे गुणाकार, आणि मधला जो आहे तो त्यांचा गुणाकार आहे. मधला जो नंबर आहे. आता 4 4 16, 5 5 25, 6 6 36. त्यामुळे आपलं उत्तर काय आहे 3 1 5 6, कारण 6 × 3 केलं तर 18 येतात, 15 येत नाहीत. ठीक आहे. मग आपलं उत्तर काय असणार आहे. एक्सप्लेनेशन मी दिलेलं आहे, तुम्हाला जर का नाही समजलं तर नक्की बघा, किंवा मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा की तुम्हाला कुठलं उत्तर नाही आलंय. ठीक आहे. त्यानंतर परत आपल्याला आता लेटर सिरीज आलेली आहे. बघा आता लेटर सिरीज आली आहे, तर तुम्हाला काही समजत आहे का याचं. KPMNOLQJSH. तर आता आपल्याला हे बघावं लागेल. बघा. KPMN. आता मी शोधणार के कुठे आहे. के आहे 11, त्यानंतर M 13, त्यानंतर O, त्यानंतर Q, आणि त्यानंतर S. आता याच्यामध्ये एकेकाचाच गॅप आहे, त्यामुळे S नंतर U येईल सरळ. ठीक आहे. त्यानंतर P नंतर M, हे U येणार, आणि P नंतर, आता हे आपण असं असं घेतलं ना, KP असं घेतलं ना. त्यानंतर आता आपल्याला PN घ्यावं लागेल. PN हे उलटी सिरीज चालली. PN नंतर L, नंतर चाललं J, त्यानंतर येईल H, तर त्यानंतर काय येईल मग F येईल. UF. कसं होत आहे की इथे जे आहे ना, के वरून एम कडे चालली तेव्हा +2 होत आहे, आणि पी वरून एन कडे चालली तर -2 होत आहे. फक्त एवढाच डिफरन्स आहे, आणि आपलं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे UF. बघा कधी कधी खूप सोपं असतं हे, त्यामुळे यामध्ये नक्कीच तुम्ही गुण आपले जाऊ देऊ नका, अंक आपले जाऊ देऊ नका, आणि यामध्ये नक्की प्रॅक्टिस करून पैकीच्या पैकी गुण मिळवा. ठीक आहे. असं आहे ते. इथे बघा सरळ सांगितलेलं आहे. K+2 केलं आणि P-2 केलं तर MN आला. नंतर M+2 N-2 QL, O+2 L-2 QJ, Q+2 J-2 SH, S+2 H-2 UF. तर आपलं ऑप्शन काय A असणार आहे. ठीक आहे. नंतर समोरचं आहे, समोर लेटर सिरीज दिलेली आहे. 49, 82, 100, 144.
आता बघा, आता सांगा बघू. डिफरंट फ्रॉम अदर, हे जे चार आहे याच्यापैकी कोणतं डिफरंट आहे हे विचारलं आहे. तर मला जर का मला स्क्वेअर आणि क्यूब्स पार्ट असेल तर मी हे तर सरळच करणार. साती साती 49, 7चा स्क्वेअर 7चा आहे क्यूब, हा 10चा आहे, हा 12चा आहे, 82 सरळ आपल्याला माहिती होईल की 82 हा वेगळा आहे. आता तुम्हाला पाठच नसणार तर ते तुम्हाला येणार नाही, त्यामुळे पाठ करा. ठीक आहे, बघा. 7चा क्यूब, 9चा क्यूब, 9चा क्यूब 81 आहे आणि इथे 82 दिलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे नक्की स्क्वेअर आणि क्यूब पाठ करा. पुढच्या वेळेस रिझनिंगचा जेव्हा क्लास होईल तेव्हा नक्की कमेंट्समध्ये लिहा की पाठ झालं आणि पटापट उत्तरे द्या. ठीक आहे, त्यानंतर आता इथे पण ऑड वन आउट फ्रॉम द फॉलोइंग म्हणत आहे. तर इथे चार ऑप्शन दिले, FEG TSU NML RQS. ठीक आहे, FEG TSU NML आणि RQS. सांगा बघू. ह्याच्यासाठी आता आपल्याला हे बघावं लागणार आहे आणि हे पाठच करावं लागणार आहे तुम्हाला पण. FEG आधी काय घेतलं आणि F घेतलं, त्यानंतर मागचा टर्म घेतला जो की आहे E, त्यानंतर समोरचा टर्म घेतला G. आणि काय घेतलं आधी, ई घेतलं, ई आहे ना हे मध्ये घेतलं, त्यानंतर त्याच्या नंतरचा जो हे लेटर आहे तो F तो आधी घेतला, त्यानंतर G घेतला. ठीक आहे, त्यानंतर TSU पण त्यांनी असंच घेतला, T हा आधी घेतला, त्यानंतर S जे आहे ते मध्ये घेतलं आणि U जे आहे नंतर घेतलं. त्यानंतर NML, N घेतलं, त्यानंतर M घेतलं, आणि त्यानंतर L घेतलं. म्हणजे काय केलं, आधी त्यांनी F घेतलं, Fचा आहे 657, समजलं. Nचा आहे 14, 13, 12, 14, 12, 13, 14. Tचा आहे 20, 19, 21. ठीक आहे, त्यानंतर RQS सांगा बघू. आरचा आहे 18, क्यूचा आहे 17 आणि एसचा आहे 19. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, NML असणार. आता NML कसं आलं आपलं उत्तर, बरोबर आहे. तर याच्यामध्ये कसं केलं यांनी, तर यांनी यामध्ये काय केलं आहे, FEG आहे ना हे आता हे FEGचं आपण बघितलं तर Fला 6 आहे, Eला 5 आहे आणि Gला 7 आहे. तर हे जे नंबर आहे ते मागे पुढे गेलेले आहे. ठीक आहे, आणि TSUचं पण तसंच झालेलं आहे, Tला 20, Sला 19 आहे, Uला 21 आहे, इथे मागे पुढे केलं 19, 20, 21. आणि RQSला पण Rचा आहे 18, Qचा आहे 17 आणि Sचा आहे 19. तर ते पण मागे पुढे आहे. पण इथे जे आहे तिसरं जे चौथा ऑप्शन आपलं NML, त्याची सिरीज जी आहे ना तुम्ही बघाल तर N नंतर M नंतर L हे असं मागे गेलं आहे, म्हणजे 14, 13, 12 असं हे कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स आलेले आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, NML असणार आहे. ठीक आहे, आता तुम्हाला समजलं असेल तर बघा इथे बघा, ई आणि एफ ची अदलाबदल केली आहे, इथे पण टी आणि एस चा केला आहे, पण हे जे NML आहे ते सलग अक्षरे उलटी लिहिली आहे. ठीक आहे, त्यामुळे ते उत्तर बरोबर आहे. आणि बाकीच्या याच्यामध्ये कसं असतं, जर का तीन ऑप्शन मध्ये तिन्ही याच्यामध्ये त्यांनी सलग उत्तरे लिहिली असती आणि एकाचं वेगळं असतं ते आपण चौथा ऑप्शन वेगळा ठेवला असतं, पण याच्यामध्ये एकच आहे ते जे उलटं लिहिलेलं आहे आणि बाकीचे जे आहे ते वेगवेगळे आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, NML असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर विच ऑफ द अल्टरनेटिव्ह विल कम्प्लीट. आता इथे कम्प्लीट करायचं आपल्याला. आपल्याला चार हे दिले, पाचवा टर्म आपल्याला पाहायचा म्हणजे तिसरा मधला टर्म EIQS. आता बघा ई तर 5 आहे. आता हे करताना सुद्धा आपल्याला लेटर सिरीजची हे लागणार आहे आणि लेटर सिरीज आपल्याला आता पाठ पाहिजे, कारण हे खूप प्रश्न विचारले जातात त्यावर. ठीक आहे, ऑप्शन्स आहे MON LNM. ठीक आहे, समोर बघूया. आता बघा इथे काय सांगितलं होतं, EGF. तर हे बघण्यापेक्षा आपण आधी बघू, ई नंतर काय आलेलं आहे, आय आलेला आहे IKJ मध्ये. ठीक आहे, त्यानंतर आय नंतर विचारलं की काय येईल, त्याच्यानंतर आलाय क्यू आणि क्यू नंतर आला आहे यू. इथे 3चा डिफरन्स आहे, इथे पण 3चा डिफरन्स आहे, तर मग आय नंतर काय येईल, 3च्या डिफरन्स मध्ये M येईल. आपलं उत्तर काय येईल, आधीचं M येईल. ठीक आहे, त्यानंतर आहे G नंतर K आलाय. एक मिनिट, तुम्हाला इथे सिरीज लिहून देतो मी आधी, जेणेकरून तुम्हाला समजेल.
EGF हे आहे पहिली सिरीज, त्यानंतर IKJ आहे, त्यानंतर आपल्याला तिसरी सिरीज काढायची आहे, त्यानंतर आहे QSR आणि त्यानंतर आहे UWV. ठीक आहे, ही अशी आपली सिरीज आहे. त्यानंतर हा आय काढला आपण, आय नंतर इथे काय आलाय, पहिलं आपलं M आलेला आहे, त्यानंतर GK, एकदा परत लिहिते, EGF, IKJ, तिसरा वर्ड आपल्याला काढायचा आहे QSR, नंतर आहे UWV. ठीक आहे, आणि आता आपण काढणार आहोत, इथे आपल्याला M आलेला आहे आधी, त्यानंतर GK. GK ह्याच्यामध्ये पण तीनचा डिफरन्स असणार आहे, मला असं वाटतं तीनचाच डिफरन्स आहे सगळीकडे, त्यामुळे MN असू शकते. MN नंतर S येत आहे का बघावं लागेल आपल्याला, जर का तीनचा डिफरन्स दिला तर K नंतर 1 2 3 नाही, O आलं पाहिजे आपल्याला उत्तर, MO. ओ नंतर मग तीनचा डिफरन्स दिल्यावर S येत आहे, हा ठीक आहे. आणि त्यानंतर आहे S नंतर काय येत आहे, W, तीनचा डिफरन्स दिला तर ठीक आहे. त्यानंतर FJ, FJ, FJ मध्ये एफ, हा हे बघा आपल्याला FJ आहे ना ते काढायचं आहे. FJ मध्ये तीनचाच डिफरन्स असणार आहे, चौथ्या वर्डला घेतला आहे, त्यानंतर तीनचा डिफरन्स देऊन MON असं आपलं उत्तर यायला पाहिजे, कारण N नंतर पण R, तीनचा डिफरन्स घेतला तर R. आपलं उत्तर तर MON यायला पाहिजे. बघा आहे का, हो MON उत्तर आहे आपलं. ठीक आहे, मला खात्री आहे तुम्हाला हा समजला असेल. तर आपण 17 शब्द हे घेतले आहे क्वेश्चन्स, तुम्हाला 17 पैकी किती आले ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. रिझनिंगचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला समजत आहे का ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि पुन्हा जर का तुम्हाला रिझनिंगचे व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा, कारण तुमच्यासाठीच मी आता PYQ रिझनिंग सुरू करणार आहे. सोबतच आपले जे क्वेश्चन्स आतापर्यंत चालले आहेत त्याचे सुद्धा व्हिडिओज असणार आहे, मिक्स क्वेश्चन्स असणार आहेत. याआधी मी रिझनिंगचे क्वेश्चन्स घेतले नव्हते, जेणेकरून तुम्हाला कितपत ते समजते यासाठी. पण आता जर का तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. यानंतर आपण मग नेहमीच रिझनिंगचे क्वेश्चन्स घेत जाऊ, कारण रिझनिंग फक्त लेटर सिरीज आणि नंबर सिरीज पर्यंत मर्यादित नसून ते रिलेशन वगैरे, म्हणजे ते आत्याचे मामा कोण आत्याचा भाऊ कोण लागतो असं तसं ते सगळं आपल्याला शिकावं लागेल. त्याच्यावर पण भरपूर क्वेश्चन्स विचारतात, आणि इथे पण आपण भरपूर हे पाहिलं, जसं की ऑड मॅन आउट आणि नंबर सिरीज वगैरे सगळं ते सुद्धा आपल्याला खूप प्रॅक्टिस करावी लागणार आहे. कारण रिझनिंग हा असा सब्जेक्ट आहे किंवा टॉपिक आहे जेणेकरून जिथे आपल्याला मार्क आपल्याला घालवायचे नाहीये, पैकीच्या पैकी मार्क मिळवायचेच आहे. त्यामुळे रिझनिंगमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवायची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे मी नक्कीच तुम्हाला हेल्प करेन तुम्हाला चांगले मार्क मिळवण्यासाठी. आणि ठीक आहे, तर या सिरीजमध्ये आपण या व्हिडिओमध्ये 17 क्वेश्चन्स घेतले. तुम्हाला 17 पैकी किती आले ते कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि पेपर 1 आणि पेपर 2ची बॅच घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. थँक्यू सो मच, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.